नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। फायनली अद्वैत हा कलाच्या जवळ प्रेमाची कबुली देणार आहे। कारण असा प्रसंग येणार आहे की अद्वैतचा जीव मरणाच्या दारातून कला वाचवणार आहे। अद्वैतचा जीव अद्वैतला पुन्हा आणणार आहे परत। ह्यामुळे अद्वैत आता एक निर्णय घेणार आहे आणि अद्वैत कलाला स्पष्टपणे सांगणार आहे की हे सगळं जे काय आहे ते मी तुझ्यावरील प्रेमासाठी करत होतो। तुला एवढं मी बोलवत आहे, मला जाणीव झालेली आहे की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हे अद्वैत बोलणार आहे। पण हे सगळं कशामुळे होणार आहे? कारण रोहिणी आणि राहुलने जो डाव आखलेला आहे अद्वैत आणि कलाच्या बाबतीत, म्हणजे अद्वैतला डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या जात आहेत आणि अद्वैतचं वाटोळं करण्याचा, अद्वैतला संपवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा जो प्लॅन आहे तो प्लॅन तर उधळला जाणार आहे। परंतु त्याचबरोबर एक मोठी गोष्ट घडणार आहे, ती अशी की अद्वैत आहे तो त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि कला जी आहे ती पुन्हा चांदेकरांच्या घरी येणार आहे। हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा। कारण अद्वैत हा कसाही असला तरीही कला त्याच्यापासून दूर गेलेली आहे आणि त्यामुळं अद्वैतला आता कलावरील प्रेमाची जाणीव होऊ लागलेली आहे। अद्वैतला कळत आहे की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, या गोष्टीची जाणीव ही अद्वैतला होत आहे आणि आपण चुकीच्या पद्धतीने वागत आहोत, आपण असं वागायला नको होतं हेही त्याला जाणवत आहे आणि त्यामुळं तो कलाला तिच्यावरील प्रेमाची कबुली देणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता रोहिणी, राहुल यांनी डिप्रेशनच्या गोळ्या आणून ठेवलेल्या आहेत आणि त्या डिप्रेशनच्या गोळ्या वारंवार अद्वैतला दिल्या जात आहेत। अद्वैतला प्रत्येक वेळेस तो डोस दिला जात असतो आणि अद्वैतला रोजच्या रोज त्याच्या पोटात डोस कसा जाईल याची काळजी घेतली जात असते। अद्वैतला त्रास होईल हे सगळं असं वागणं सुरू असतं, त्यामध्ये जराही विचार केलेला नसतो। अद्वैत कुठल्या परिस्थितीतून जाईल, अद्वैतची अवस्था काय होईल, या कोणत्याच गोष्टींचा विचार तिथं केलेला नसतो। त्यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी, सत्ता हे सगळं हवं असतं आणि त्यासाठी अद्वैतसोबत हे चुकीचं वागणं सुरू झालेलं असतं। नैना जी आहे ती कॉफीतून नाही जमलं तर ज्यूसमधून, त्याचबरोबर पाण्यातून, कुठल्याही गोष्टीतून अद्वैतला ती त्या गोळ्या देण्याचा प्रयत्न करत असते। कारण हे ठरलेलं असतं यांचं आणि अद्वैतला त्या गोळ्या दिल्याच पाहिजेत असाही त्यांचा अट्टहास असतो। त्यामुळे हे सगळं घडत असतं। त्यासोबतच राहुल पण एवढा नालायक असतो, एवढा नीच असतो की त्याला जराही वाटत नाही की आपण जे काय करत आहोत ते पूर्णपणे चुकीचं आहे, याच्यामुळे अद्वैतचा जीव जाऊ शकतो, याचाही त्याला काहीही फरक पडत नाही। रोहिणी तर एवढी मूर्ख आहे की स्वतःच्याच भावाच्या मुलाच्या जीवावर उठलेली आहे आणि हे सगळं घडत आहे ते फक्त आणि फक्त पैशांसाठी। पैसे हवे आहेत, प्रॉपर्टी हवी आहे, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी घडत असतात। पण घडतं असं की आता नैनाने कॉफी बनवलेली असते अद्वैतसाठी, त्याच्यामध्ये गोळ्याही टाकलेल्या असतात, पण ऐनवेळी मात्र खूपच मोठा राडा होतो। अद्वैत म्हणतो की मला कॉफी नको आहे। मग आता रोहिणी सांगते की ती कॉफी सरोज वहिनींना नेऊन दे। आता सरोजला जर ती कॉफी दिली तर काय होणार, हा मोठा प्रश्न पडलेला असतो। सरोज जर ती कॉफी पिली तर खूप मोठा राडा होईल, ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्यामुळंच आता सरोजला ती कॉफी द्यायला जाताना रोहिणी तिथं जाते आणि ती कॉफीचा मग आहे तो सांडवते, सगळी कॉफी खाली सांडते। इकडे अद्वैत हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि अद्वैतने विक्रांत जो आहे त्याला सांगितलेलं असतं की आपला डिझाईन पूर्ण करायचे आहेत आणि मॅडमना बोलवून घे। विक्रांतने फोन केलेला नसतो। अद्वैत चिडतो, अद्वैत म्हणतो कळत नाहीये का, म्हणजे मी सांगितलेलं होतं ना त्यांना बोलवून घ्यायचं आहे, मग हे सगळं काय चाललेलं आहे का, मी सांगून ऐकायचं पण नाही, आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि फोन लावायचे आहेत। कला मात्र येडी, कला म्हणत असते की मी काय उचलू फोन, मला काय गरज आहे, मी नाही फोन उचलणार। कारण तिला माहिती असतं की तिला फोन कोण करत आहे, त्यामुळं कला काही फोन उचलायला तयार नसते। कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी फोन उचलणार नाही, या निर्णयावर कला ठाम असते। इकडे आता विक्रांत जो आहे तो शेवटी अद्वैत लेटर देतो आणि ते लेटर घेऊन इकडे कलाच्या घरी येतो। कलाला येऊन तिथं सांगू लागतो की सरांनी ही चिठ्ठी पाठवलेली आहे। कला बघते, त्यात लिहिलेलं असतं की डिझाईन पूर्ण करायचे आहेत आणि खरे आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये, अद्वैत चांदेकर आदेशानुसार, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं। तेव्हा मात्र आता कला काही जात नाही आणि कला बाबांच्या मिसळीच्या स्टॉलवर गेलेली असते। अद्वैत तिथे येतो आणि मग अचानक ते अद्वैत वेड्यासारखा वागायला लागलेला असतो। कलाला कळतच नाहीये की अचानक चांदेकरला हे सगळं काय झालंय। चांदेकर तर ठीक होता,
मग हे सगळं कशामुळे झालं हा प्रश्न कलाला पडलेला असतो. मग तिथे काजल असते. काजल लगेच सोहमला कॉल करते आणि सोहमला सांगते की सोहम आत्ताच्या आत्ता दुकानाच्या तिथे ये, अद्वैत दाजींची तब्येत खूप बिघडलेली आहे. आता मग सोहम धावतच तिकडे येतो. नक्की दादाला काय झालेलं आहे? पण खरं तर अद्वैतच्या पोटात ते गोळ्यांचे डोस आहेत ते जास्त प्रमाणात गेलेले असतात आणि म्हणूनच अद्वैतला हा त्रास होऊ लागलेला असतो. अद्वैत बिचारा कासावीस होत असतो. कलाला कळतच नसते की आता करायचं काय. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला मात्र अद्वैतला म्हणत असते की श्वास घे चांदेकर. ऑलरेडी अद्वैतला अस्थम्याचा त्रास असतो आणि त्यात हा त्रास सुरू झाल्यामुळं अद्वैतला श्वासही नीट घेता येत नसतो. अद्वैत त्याच विचारात असतो. अद्वैतला कळतही नाहीये की आता करू काय. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला मात्र शोध घेत असते. कला म्हणत असते की नाही, काही असलं तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे एवढंच कलाला वाटत असतं. परंतु कला आता अद्वैतला तिथे सावरण्याचा प्रयत्न करत असते. सोहमला सांगते की ॲम्ब्युलन्स बोलव. सोहम ॲम्ब्युलन्सला फोन करतो. पण ॲम्ब्युलन्समधून तिथे सांगितलं जातं की ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 40 मिनटं लागतील, म्हणजे अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे. पण अद्वैतची कंडिशन ठीक नसते. तेव्हा कला म्हणत असते की नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला चांदेकरला कसंही करून हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. त्याला काहीतरी वेगळंच होत आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ठीक आहे आणि मग काजलला सांगते की जा रिक्षा घेऊन ये जा नाक्यावरून. काजल रिक्षा आणण्यासाठी जाते. आता काजल रिक्षा आणण्यासाठी तर गेलेली असते, परंतु इकडे काजल म्हणत असते की नाही, काही झालं तरीही दाजींना बरं वाटलं पाहिजे हे तिच्याही डोक्यात असतं. आता रिक्षा बोलवली जाते. रिक्षामध्ये सोहम आणि कला अद्वैतला बसवतात आणि कलाने अद्वैतचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलेलं असतं. चांदेकर काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही असं कला बोलत असते आणि मग ती अद्वैतला घेऊन चाललेली असते. दिनकरराव आणि संगीता म्हणजे या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं की अद्वैतरावांची तब्येत अचानक अशी का बिघडली, अचानक काय झालं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. कला मात्र रिक्षामध्ये अद्वैतला बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैतशी ती बोलत असते. अद्वैतला शांत राहू नको म्हणत असते. तू बोलत राहा, काही बोल पण बोल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काळजी करू नकोस, खरे सगळं व्यवस्थित होणार आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणत असते की अरे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं तुला माहिती आहे ना, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, मला काही होणार नाही असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला म्हणत असते की चांदेकर हे सगळं काय चाललंय तुझं, आता कोणत्या कंडिशनला आहे तू आणि तरीही तुझं हे सगळं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा कला अद्वैतकडे पाहत आहे. अद्वैतची अवस्था कलाला माहिती आहे की काय झालेली आहे आणि कला मात्र अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. शांत हो चांदेकर, तू शांत हो. तेव्हाही अद्वैत बोलतच असतो. अद्वैतला ती बोलतं करत असते, पण अद्वैतने असं काही बोलावं असं तिला वाटत नसतं. कलाला अद्वैत म्हणत असतो तुला माहिती आहे ना, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, मला काही होणार नाहीये, कारण तुला त्रास द्यायचा आहे ना असं अद्वैत कलाला बोलत असतो. कला मात्र स्वतः भासत असते आणि म्हणत असते काय आहे हे तू चांदेकर ना, कसा आहेस रे असं कला अद्वैतला बोलत आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो मी सांगितलं ना मी कोण आहे ते, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. कला म्हणत असते की रिक्षावाल्या दादांना प्लीज रिक्षा थोडी फास्ट घ्या ना, कारण ह्याची अवस्था खूप वाईट होत चालली आहे, याला त्रास होत आहे असं कला सांगत असते. अद्वैत आता शांत व्हायला लागलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर प्लीज बोल, तू बोल, काही बोल, मला टोमणे दे पण बोल, तू शांत नको होऊस. आणि तेव्हा कलालाच आता काही सुधरत नाही. तेवढ्यातच त्या रिक्षामध्ये आई अंबाबाईचा फोटो तिला दिसतो आणि तेव्हा कला आई अंबाबाईकडे साकडं घालू लागते की प्लीज चांदेकरला काही होऊ देऊ नकोस, चांदेकरला जर काही झालं तर माझं कसं होईल, मी नाही जगू शकणार चांदेकर शिवाय असं कला बोलत असते आणि अद्वैतसाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते. आणि अद्वैत पुन्हा बोलायला सुरुवात करतो. म्हणतो की खरे बरं झालं तू रिक्षा चालवत नाहीये. आणि तो असा तुटक बोलत असतो. पण कलाला मात्र बरोबर कळत असतं की अद्वैतला काय म्हणायचं आहे ते. आणि कला म्हणत असते की चांदेकर जरा शांत हो बरं, तू काही होणार नाहीये तुला, हे सगळं कलाचं बोलणं असतं. कला अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि आई अंबाबाईकडे हात जोडून मागणं मागू लागते. तेव्हा मात्र कलाचं एकच म्हणणं असतं की चांदेकर तुला आत्ता मी काही होऊ देणार नाही, कारण तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, मला हवा आहेस तू असं कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचंय. तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर. इकडे आता सोहमने घरी कॉल केलेला असतो. सोहमने घरी कॉल करून आईला सांगितलेलं असतं
की आई इथे ना दादाला अचानक पॅनिक अटॅक आलेला आहे आणि त्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे. कलावहिनीकडे तो आलेला होता, पण तिथेच त्याला अटॅक आलेला आहे. हे ऐकल्यानंतर इकडे घरी सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात, पण रोहिणीला आणि त्याचबरोबर राहुलला मात्र हे सगळं काय झालेलं आहे हे त्यांना दोघांना चांगलंच कळलेलं असतं. ते दोघेजण मात्र खुश झालेले असतात आणि ते दोघेजण म्हणत असतात की चला बरं झालं, म्हणजे आपण जे काय स्टेटिंग केलेलं होतं त्याचा फायदा झालेला आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि आता इकडे अद्वैतला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं असतं. स्ट्रेचरवरती अद्वैत असतो. तेव्हा कला म्हणत असते की डॉक्टर प्लीज बघा ना, हा अद्वैत चांदेकर आहे आणि अद्वैत चांदेकर तुला काही होणार नाही. डॉक्टर म्हणत असतात की नक्कीच यांच्या खाण्यात काहीतरी गेलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांना हा अटॅक आलेला आहे. डॉक्टर म्हणत असतात की त्यांनी काय खाल्लेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते नाही माहिती. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात खूप इमर्जन्सी आहे, पेशंट लवकरात लवकर ICUला शिफ्ट करा, कारण पेशंटची अवस्था क्रिटिकल होत चाललेली आहे, हे डॉक्टर सांगत असतात. तेव्हा मात्र कला अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि शेवटी डॉक्टर अद्वैतला आतमध्ये घेऊन जातात. कला खूप काळजी करत असते. तिला कळत नसतं की आता काय होणार आहे, अद्वैतची कशी समजूत घालायची आहे, या कोणत्याच गोष्टी कलाला कळत नसतात. अद्वैतची अवस्था वाईट होत असते आणि आता घरीही सगळ्यांना कळलेलं असतं. घरीही सगळेजण काळजी करत बसलेले असतात, परंतु कला तर ढसाढसा रडत असते, कारण चांदेकर माझ्याशी बोलायला आला आणि त्याला पॅनिक अटॅक आला. पण त्याला पॅनिक अटॅक येण्याचं कारण वेगळंच असतं, कारण त्याला पॅनिक अटॅक आलेला असतो तो म्हणजे राहुल आणि रोहिणीमुळं. त्यांना मात्र आनंद झालेला असतो, कारण अद्वैतला असेच अटॅक येत राहणार आहेत, कारण त्यांना त्या गोळ्या त्यांनी चालू केलेल्या असतात आणि असेच अटॅक येऊन अद्वैत एक दिवस देवाघरीही जाईल असं त्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं. परंतु त्यांना कुठं माहिती आहे की अद्वैतच्या सोबत अद्वैतची जीवनरेषा आहे, ती म्हणजे कला. कला जी आहे ती अद्वैतला कधीच काही होऊ देणार नाही हे त्यांना माहीतच नाही आहे. डॉक्टरांनी आता अद्वैतवरती ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि अद्वैतला आत घेतलेलं असतं. कला बाहेर असते. कला विचार करत असते की हे सगळं काय झालं, मी जास्त ताणलं का, मी एवढं ताणायला नको होतं का, पण माझा स्वाभिमान ही तेवढाच महत्त्वाचा होता मला, कारण चांदेकर प्रत्येक वेळेस माझा अपमान करत राहत होता. ह्याही गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. तेव्हा कला म्हणत असते की मी काय करू, माझ्याकडून चूक झाली आहे का, आई अंबाबाई तूच सांग मला, माझ्याकडून चूक झाली आहे का, हे सगळं कला बोलत असते. तेव्हा कलाचे बाबा म्हणत असतात की शांत हो बाळा, तुझ्याकडून काहीही चूक झालेली नाही. अगं जावई बापूंना तो अटॅक आलेला आहे, तू काळजी नको करूस, त्यांची तब्येत व्यवस्थित होईल असं बाबा कलाला समजवत असतात. कला मात्र म्हणत असते पण बाबा मला कळत नाहीये की अचानक असं का झालं चांदेकरला, म्हणजे कशामुळे झालं असेल, कारण तो तर बरा होता ना आधी, मग अचानक असं काय झालं, असा प्रश्न कला विचारत असते. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, या कन्सर्न पेपरवरती सह्या करा. आता कलाला सह्या करायला सांगितल्या जातात. कला त्या पेपरवरती सह्या करते. सरोज ही बाहेर गावी असल्यामुळे ती अजून तरी आलेली नसते, पण इकडे आबा मात्र हॉस्पिटलला आलेले असतात. आबांना खूप काळजी वाटत असते आणि सरोज येण्याची वाट बघत असतात. सरोजला कळवलेलं असतं, पण सरोजला येण्यासाठी अजून 4 तास लागणार असतात. सरोज खूप पॅनिक झालेली असते, कारण अद्वैतची अवस्था जी आहे ती ज्या पद्धतीनं झालेली आहे त्याला कोण जबाबदार आहे, फक्त ह्या मूर्ख मुलीमुळे हे सगळं झालेलं आहे असं बोलत असतात. सरोजला खूप राग आलेला असतो आणि सरोज ते बोलत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की त्या मुलीला अद्वैतच्या जवळही जाऊ द्यायचं नाही. अद्वैत शुद्धीवर आलेला असतो, तिथे राहुल असतो, त्याचबरोबर रोहिणी असते आणि ते कलाला काही तिथे जाऊ देत नसतात. तेव्हा कला म्हणत असते की आता बस, आता मी कोणाचंही ऐकणार नाही, कारण काही झालं तरीही अद्वैतला भेटण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही हे कलाने ठरवलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की खरे कुठे गेली, खरे का आलेली नाही, मी एवढा हॉस्पिटलमध्ये आहे, शक्यच नाहीये खरे येणार नाही असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत मात्र म्हणत असतो की मला खरेला भेटायचं आहे. आणि तेव्हा नैना जी आहे ती बाहेर उभी असते. रोहिणी आणि नैना त्या म्हणत असतात की नाही, आम्हाला सरोजने सांगितलेलं आहे की तुला अद्वैतला भेटू द्यायचं नाही. तेव्हा कला म्हणत असते की नैनाताई बाद झालं, आतापर्यंत मोठी बहीण आहे म्हणून मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता मी अजिबात तुझं ऐकून घेणार नाही, कारण माझ्या नवऱ्याला भेटण्यापासून तू अडवूच नकोस, कारण तुझ्या संसारामध्ये जर मी मध्ये येत नाही तर माझ्या संसारामध्ये तू मध्ये यायचं नाही, एवढं लक्षात ठेव असं कलाने सांगितलेलं असतं. त्याचवेळी संगीता आणि कलाचे बाबा तेही तिथे जातात. संगीता पण इकडे नैनाला ओरडायला सुरुवात करते. तिला म्हणते तुला कळतंय का काय झालंय ते, अगं तू मोठी आहेस ना, तुला एवढी पण अक्कल नाहीये का, कशी वागत असतेस का तू, हे सगळं संगीता बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कला रडत असते आणि मग
अद्वैत तिथं असतो. अद्वैत म्हणत असतो की मला माहिती आहे खरे आलेली आहे इथे, राहुल जा खरेला घेऊन ये, असं अद्वैत सांगत असतो. आणि तेव्हा मात्र राहुल आता बाहेर येतो आणि इकडे नयनाच्या पण खानदेशी कानाखाली संगीताने दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की गप्प बसायचं, बाजूला हो इकडं. आता कला अद्वैतला भेटायला येते आणि अद्वैतला भेटायला आल्यानंतर अद्वैत म्हणत असतो खरे आलीस तू, आत्ता आलीस का? तुला माहिती आहे ना मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि तुला येणं गरजेचं होतं, मग का तू आलेली नाहीस? हे सगळं अद्वैत तिला बोलत असतो. कला मात्र म्हणत असते चांदेकर तुला बरं वाटतंय ना आता, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कलाच्या या बोलण्यामुळं अद्वैत म्हणत असतो की अरे आत्ता तू, अद्वैतला कला म्हणत असते की चांदेकर आत्ता तू कुठे आहेस आणि हे सगळं काय बोलतोयस तू, तुला कळतंय का? अजूनही तुझ्या डोक्यात तेच चालू आहे का, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर हे सगळं का केलंस तू, कशासाठी केलं हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो तुला माहिती आहे ना मी तुला बोलवतोय घरी चल म्हणतोय, पण तू यायलाच तयार नाहीये. किती वेळा मी ऐकून घेऊ, तू माझं ऐकायलाच तयार नाहीये ना, मग काय करणार मी यापुढे सांग बरं मला, असं म्हणत अद्वैत हा बोलत असतो आणि कलाला सांगत असतो. कला म्हणत असते पण चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, मी कोणत्या हक्काने घरी येणार होते रे, सांग ना मला, म्हणजे मी कोणत्या हक्काने घरी येऊ आणि कशासाठी येऊ? तू मला चांदेकरांची सून म्हणून घेऊन जातोय, पण तू मला एकदा तरी म्हणालास का की तू अद्वैत चांदेकरची बायको म्हणून घरी चल? तेव्हा कला म्हणत असते म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला कळत नाहीये का, म्हणजे मी कोणत्या भाषेत सांगू तुला हे सगळं, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र कला इकडे अद्वैतला म्हणत असते बघ बोल ना स्पष्ट, मला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत तू बोल, असं कला सांगत असते. अद्वैत मात्र तिथे कासावीस झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे मला तू कायमस्वरूपी माझ्यासोबत हवी आहे, तुझं हे भांडण, तुझं हे हसणं खेळणं मला हे सगळं आवडतं, तू माझ्यासोबत मला हवी आहेस, असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला मात्र म्हणत असते की खरंच चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो तू मला खरंच माझ्यासोबत हवी आहेस, एवढ्या स्पष्ट शब्दात अद्वैत बोललेला असतो. आणि 7 जन्मासाठी आपण दोघांनी एकत्र यायचं आहे असंही अद्वैत सांगत असतो. कलाला खूप छान वाटत असतं. फायनली कलाला कळलेलं असतं की कुठंतरी अद्वैतला कळलेलं आहे की त्याच्या आयुष्यात काय गरजेचं आहे आणि काय नाही. आणि अद्वैतने स्वतःहून कलाला प्रेमाची कबुली दिलेली आहे, तिला सांगितलेलं आहे की तू माझ्याबरोबर मला हवी आहेस. आणि यामुळं कलाला भारी वाटत आहे. आता सरोज आलेली असते. सरोजला अद्वैतची अवस्था पाहून धक्का बसलेला असतो. सरोजची चिडचिड वाढत चाललेली असते. सरोजला कळत नसते की आता करायचं काय, ही अद्वैतची अवस्था अशी का झालेली आहे आणि याला फक्त ही मुलगी जबाबदार आहे. म्हणून सरोज आल्या आल्या ताशेरे ओढायला सुरुवात करते आणि ती अद्वैतला दोष द्यायला सुरुवात करते. अद्वैत इकडे कलाला दोष द्यायला सुरुवात करत असते, कारण तिला फक्त एवढंच माहिती असतं की आपण फक्त कलावर ओरडू शकतो आणि तेवढंच काम तिला खूप चांगलं जमत असतं. आणि आल्या आल्या ती अद्वैतला भेटते आणि कलाला तिथून बाहेर काढते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई बास, इथून खरे कुठेही जाणार नाही, खरे इथेच बसणार आहे. कलाला मात्र खूप भारी वाटतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.